नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे काटे भेंडीचा झणझणीत असा रस्सा। तर तो कसा करायचा ते आज आपण बघूया। ही आहे काटे भेंडी, ती आता आपण चिरून घेऊया। आता ह्या भेंडीचा आपण देठाकडील भाग म्हणजे पुढील आणि मागील भाग सुरीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे आणि नंतर भेंडीला मधून चीर द्यायचा आहे आणि हे वरचं साल आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याच्यातील जे दाणे आहेत ते सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता ह्या भेंडीला जास्त काटे नव्हते, पण काही भेंड्यांना खूप अगदी काटे असतात, अगदी बोटाने इतके ते लागतात। तर त्यावेळी मग काय करायचं की एखादा कपडा घ्यायचा हातामध्ये किंवा कागद घ्यायचा आणि त्याने भेंडी पकडायची आणि मग ती चिरावी लागते। हे कणीस आहे ते पण आपण आमटीमध्ये म्हणजे रश्श्यामध्ये वापरणार आहोत। याच्यामध्ये जून भेंडी पण असते, पण ती जून भेंडी असेल तर त्याचे ते दाणे घ्यायचे नाहीत। आपण चिरताना भेंडी लक्षात येतं की किंवा ते दाणे बघितले की लक्षात येतं की हे जून आहे म्हणून, तर ती भेंडी आपण तिथे वापरायची नाहीये। आता ह्या भेंडीला मी कपड्याने किंवा आपण ह्याने पकडून कागदाने पकडून कशी कट करायची ते दाखवते। की असे गोल भेंडीला पकडून तो कागद धरायचा आहे, तिचे मागील आणि पुढील बाजू कट करून घ्यायची आहे आणि मधून त्याला चीर देऊन घ्यायचं भेंडीला। आणि आता वरच्या साईडने एक साईड त्याची कट करून घ्यायची आहे, पण कागदासकटच आपल्याला ते वरचे भेंडीचं कव्हर ते काढून घ्यायचं आहे, म्हणजे मग काटे इतके टोचत नाहीत हाताला। आता अशा रीतीने आपले सगळे दाणे ते काढून झालेले आहेत। तर यासाठी लागणारं साहित्य: मसाला, मोहरी, जिरे, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, मीठ, तेल आणि हे आपण काढलेले भेंडीचे दाणे आणि ते कणस आहेत भेंडीची। आता याचा जो मसाला आहे तो आपण तयार करूया। 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, थोडंसं आलं, 1-2-3 छोटे तुकडे घ्यायचे आहेत, ओलं खोबरं इथे घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून ते वाटून घ्यायचं आहे वाटण। आता कढई ठेवून थोडंसं तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे भेंडीचे दाणे आणि भेंडीची ही कणसं आहेत ती आपल्याला प्रथम भाजून घ्यायची आहेत। सतत ती परतत राहायची आहेत, नाहीतर मग काही हे करपून जातात, त्यामुळे सतत ते परतत राहायची आहेत आपल्याला। आणि त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला ती भाजून घ्यायची आहेत। आता आपण याची फोडणी करूया। ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, तेल तापल्यानंतर तिथे पाव चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मोहरी,
पाव चमचा जिरे घालायचे. मोहरी तडतडली की जिरे घालायचे आहेत. आता याच्यामध्ये 2 चमचे मी मसाला घातलेला आहे. त्यात मग आपण केलेलं जे वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे. आणि वाटलं की वाटण असं करपत आहे किंवा सुकं झालंय असं वाटलं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तो मसाला चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हे आपण भाजून घेतलेले भेंडीचे दाणे आणि भेंडीची जी कणसं आहेत ती घालून घ्यायची आहेत. आणि आता ही सगळी त्या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायचे पुन्हा आपल्याला. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता ह्याला आपण झाकण ठेवून शिजवायचं आहे. एक 10 मिनिट त्याला शिजायला लागतं. एक 6-7 मिनिटांनंतर किंवा एक 5 मिनिटांनंतर आपण उघडून बघायचं आणि ते दाणे शिजले आहेत का बघायचं. नसतील शिजले तर पुन्हा आपण त्याला झाकण ठेवून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी 4 ते 5 आमसूल म्हणजे कोकम घालत आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे. आणि वरून कोथिंबीर घालायची. तर आणि अशा रीतीने ही आपली काटे भेंडीची आमटी म्हणजे रस्सा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काटे भेंडीचा हा रस्सा नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.